बघा विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पोलीस भरती वन-लाइनर प्रश्न संच व उत्तरे यांच्या विज्ञान व तंत्रज्ञान हा टॉपिक बघणार आहोत. या टॉपिकचे प्रश्न उत्तर आज आपण घेणार आहोत. तर बघूया पहिला प्रश्न. सापेक्षतेचा सिद्धांत कोणी मांडला? आइन्स्टाईन यांनी मांडला. आर्किओलॉजी ऑफ नॉलेज हा ग्रंथ कोणी लिहिला? मायकेल फुको यांनी लिहिला. भारतीय हरित क्रांतीचे जनक कोण होते? डॉक्टर एम.एस. स्वामीनाथन. श्वेत क्रांतीचे जनक कोण आहेत? डॉक्टर वर्गीस कुरियन. अणुऊर्जा कार्यक्रमाचे जनक कोण आहेत? डॉक्टर होमी भाभा. अवकाश कार्यक्रमाचे जनक कोण आहेत? डॉक्टर विक्रम साराभाई. विजेच्या विजेच्या दिव्याचा शोध कोणी लावला? थॉमस एडिसन यांनी लावला. इलेक्ट्रॉनचा शोध कोणी लावला? जे थॉम्सन यांनी लावला. सुप्रसिद्ध अणुसिद्धांत कोणत्या शास्त्रज्ञांनी मांडला? जॉन डाल्टन यांनी मांडला. विमानाचा शोध कोणी लावला? राईट बंधू यांनी लावला. चार्ल्स डार्विन कोणत्या ग्रंथामध्ये क्रांतीचा सिद्धांत मांडला? ओरिजिन ऑफ स्पीसीज. द्रव्य ज्या अविभाज्य कणांनी बनलेला असतो त्यांना परमाणू म्हणतात असे तत्वज्ञान कोणी सांगितले? कनाद यांनी सांगितले. जहाजे व पाणबुड्या यांच्या रचनेला कोणत्या शास्त्रज्ञाचे तत्व वापरतात? आर्किमिडीज. कागदाचा शोध कोणत्या देशात लागला? चीन. न्यूटनचा शोध कोणी लावला? जेम्स चॅडविक. वैद्यक शास्त्राचे जनक कोणास म्हटले जाते? हिपोक्रेटस. कोणत्या इटालियन शास्त्रज्ञाने दुर्बीणचा शोध लावला? गॅलिलिओ. अँटी रेबीजचा शोधाचे जनक कोण आहेत? लुईस पाश्चर. होमिओपॅथीचे जनक कोण आहेत? सर हेनिमन. रक्ताभिसरणाचा महत्वपूर्ण शोध कोणी लावला? डॉक्टर विल्यम हार्वे. हेलिकॉप्टरचा शोध कोणत्या शास्त्रज्ञाने लावले? सिकोर्स्की. टॉक्सिकोलॉजी हे कशाशी संबंधित शास्त्र आहे? इनव्हिट्रो फर्टिलायझेशन म्हणजे टेस्ट ट्यूब बेबीचा जनक कोण आहे? रॉबर्ट एडवर्ड्स. भटनागर पुरस्कार हा कोणत्या क्षेत्रात दिला जातो? विज्ञान. कोणत्या शास्त्रज्ञाने हृदयाचे ठोके मोजले आहेत? कोणत्या साधनाने हृदयाचे ठोके मोजले जातात? स्टेथोस्कोप. वाफेच्या इंजिनचा शोध कोणी लावला? जेम्स वॉट यांनी लावला. अल्फ्रेड नोबेल यांनी कशाचा शोध लावला? डायनामाइटचा शोध लावला. सेफ्टी लॅम्पचा शोध कोणी लावला? हम्फ्रे डेव्हिड यांनी लावला. रिव्हॉल्व्हरचा शोध कोणी लावला? कोल्ट यांनी लावला. अंतराळात प्रवेश करणारा पहिला भारतीय कोण? राकेश शर्मा. वनस्पतीमधील जीवाचा शोध कोणी लावला? जे.पी. बोस यांनी लावला. रक्तगटाचा शोध कोणी लावला? लॅन्स टायनर यांनी लावला. सन 1950 मध्ये थर्मामीटरचा शोध कोणी लावला? गॅलिलिओ यांनी लावला. क्षयाच्या जंतूचा शोध कोणी लावला? कॉक यांनी लावला. सूक्ष्मदर्शीचे इंग्रजी नाव काय? मायक्रोस्कोप. डीएनएचा शोध कोणी लावला? फ्रेडरिक मिशर यांनी लावला. ग्रामोफोनचा शोध कोणी लावला? एडिसन यांनी लावला. कीटकांचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला काय म्हणतात? एंटोमॉलॉजी. इक्रिसॅट तंत्रज्ञान कोणत्या पिकासाठी वापरले जाते? भुईमूग. चित्रपट हे तंत्रयुगाचे अपत्य होय. कोविड-19 साठी मानक चाचणी काय असते? RT-PCR. पॉलिग्राफ हे यंत्र कशाशी संबंधित आहे? खोटे बोलणे ओळखण्यासाठी. क्रिस्टलोग्राफी ही कोणत्या विषयाच्या अभ्यासाशी संबंधित आहे? स्फटिकांच्या अभ्यासासंबंधित. ॲनाटॉमी म्हणजे काय? सजीवांच्या आंतररचनेचा अभ्यास. दूरदर्शन रिकामी जागा माध्यम आहे. दृकश्राव्य. सेट टॉप बॉक्स कोणत्या घरगुती उपकरणाशी संबंधित आहे? टीव्ही. E बरोबर mc² सिद्धांत कोणी मांडला? आइन्स्टाईन. टेलिफोनचा शोध कोणी लावला? सर अलेक्झांडर ग्राहम बेल. गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत कोणी मांडला? न्यूटन. क्ष किरणाचा शोध 1895 मध्ये कोणी लावला? विल्यम रॉटरेज.
तापमानाचे MKS पद्धतीत एकक कोणते? केल्विन. वेगाचे SI एकक कोणते? मीटर प्रति सेकंद. त्वरणाचे SI एकक कोणते? मीटर प्रति सेकंदचा वर्ग. हवेचा दाब मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरले जाते? बॅरोमीटर. नॉटिकल मैल हे अंतर मोजण्याचे एकक कोठे वापरतात? समुद्रामध्ये अंतर मोजणे. शक्तीचे एकक काय आहे? वॉट. डेसिबल हे काय मोजण्याचे एकक आहे? आवाजाची तीव्रता. समुद्राची खोली मोजण्याचे शास्त्रीय परिणाम कोणते? फॅडम. ऊर्जा मापनाचे MKS पद्धतीत एकक कोणते? ज्यूल. दाबाचे एकक कोणते आहे? पास्कल. सर्वसाधारणपणे निरपेक्ष आर्द्रता कशात मोजतात? किलोग्राम प्रति मीटरचा घन. प्रकाशाची तीव्रता मोजण्यासाठी कोणते एकक वापरतात? फोटोमीटर. ध्वनी प्रदूषण मोजण्याचे एकक कोणते? डेसिबल. हर्ट्ज हे काय मापण्याचे एकक आहे? वारंवारता. प्रकाश वर्ष हे कशाचे एकक आहे? अंतर. 1 मेट्रिक टन म्हणजे किती किलोग्रॅम? 1000 किलोग्रॅम. 1 किलोबाईट म्हणजे किती बाईट्स? 1024 बाईट्स. बॅरोमीटर हे वैज्ञानिक उपकरण काय मोजण्याकरिता वापरतात? वातावरणातील हवेचा दाब. विद्युत प्रवाह मोजण्यासाठी कोणते यंत्र वापरतात? गॅल्व्हनोमीटर. अल्टिमीटर हे उपकरण कशासाठी वापरतात? समुद्र सपाटीपासूनची उंची मोजण्यासाठी अल्टिमीटर हे उपकरण वापरतात. सेंटीग्रेड व फॉरेनहीट तापमान कोणत्या तापमानावर समान असते? -40 डिग्री. तापमान मोजण्यासाठी कशाचा वापर करतात? थर्मामीटर. रक्तदाब कोणत्या साधनाच्या साहाय्याने मोजला जातो? स्पिगमॅनोमीटर. 10 अश्वशक्ती म्हणजे किती वॉट? 7460. पृथ्वीवर 90 केजी वजन असणाऱ्या व्यक्तीचे वजन चंद्रावर किती असते? 15 किलोग्राम. ध्वनीचा वेग कोणत्या माध्यमातून सर्वाधिक असतो? स्थायू. ध्वनीचा वेग कोणत्या पदार्थामध्ये सर्वाधिक जास्त असतो? ॲल्युमिनियम. इंद्रधनुष्यात एकूण किती रंग असतात? 7. मानवी ध्वनी ऐकण्याची मर्यादा किती आहे? 20 हर्ट्ज ते 20,000 हर्ट्ज. सर्वात कमी अपवर्तनांक कशाचा असतो? हवा. नेत्र गोल लांबट झाल्याने डोळ्याचे भिंग व डोळ्यामधील दृष्टिपटल यांच्यामधील अंतर वाढल्यास काय होते? निकट दृष्टिदोष. समुद्राची खोली मोजण्यासाठी काय वापरतात? सोनार तंत्रज्ञान. ध्वनीचा सर्वसाधारण हवेतील वेग किती असतो? 340 मीटर पर सेकंद. ध्वनी ऊर्जेचे प्रसारण कोणत्या तरंगामार्फत होते? अणुतरंग. वटवाघूळ अंधारात उडू शकते कारण त्यांनी निर्माण केलेल्या ध्वनिलहरी त्यांना मार्गदर्शक ठरतात म्हणून. ताऱ्यांच्या लुकलुकण्याचे कारण कोणते? वायुमंडळातील वायूचा बदलता अपवर्तनांक. कोणत्या माध्यमातून ध्वनीचे सर्वाधिक वेगाने वाहन होते? पोलाद. प्रकाशाचे अस्तित्व जास्त मुळे होते. प्रकाशाचे अस्तित्व जास्त मुळे होते त्या कारणांना काय म्हणतात? फोटॉन. ध्वनी प्रदूषण नियम आणि नियंत्रण अधिनियम कधी अस्तित्वात आला? 2000. दोन्ही तरंगाचे प्रसारण कशातून होत नाही? निर्वात जागा याच्यातून. इंद्रधनुष्यातील सप्तरंग एकत्र आल्यास कोणत्या रंगाचा प्रकाश मिळतो? पांढऱ्या. सोलार कुकुरची पेटी आतील बाजूस कोणत्या रंगाने रंगविली असते? काळ्या. लेझरच्या साहाय्याने पर्यावरण संनियंत्रित करण्याच्या तंत्राला काय म्हणतात? लिडार. जमिनीवरील ओझोन थर सूर्यप्रकाशातील कोणते किरणे शोषून घेतात? जंबुलातील किरणे. लाल काचेमधून पहिल्या झाडाची हिरवी पाने कशी दिसतात? काळ्या रंगाची दिसतात. तुमच्या शरीराची स्थितीत ऊर्जा कोणत्या स्थितीमध्ये कमीत कमी असते? जमिनीवर झोपलेले असताना. बटाटे, कांदे यासारख्या भाज्यांना कोंब येऊ नये म्हणून कोणत्या किरणांचा मारा करतात? गामा किरण. दूरदृष्टीचा दोष दूर करण्यासाठी कोणते भिंग वापरतात? बहिर्वक्र भिंग.
ऑप्टिकल फायबर हे तंत्रज्ञान कशाशी संबंधित आहे? संदेशवहन. आकाशाचा निळा रंग प्रकाशाच्या कशाचे उदाहरण आहे? अपस्करणचे. हिरा चमकदार दिसतो कारण पूर्ण आंतरिक परावर्तनमुळे. सूर्यकिरणे पृथ्वीवर पोहोचण्यास किती वेळ लागतात? 8 मिनिटे. सूर्यप्रकाशात एकूण किती रंग असतात? 7. कॅथोड किरणे हे कण तरंग असतात. ऋण विद्युत प्रभारित. प्रकाशाचे अंगभूत रंगांमध्ये विभक्तीकरण करण्याच्या नैसर्गिक घटनेस प्रकाशाचे काय म्हणतात? अपस्करण असे म्हणतात. वाहनाच्या बाजूचा आरसा तयार करण्यासाठी कोणते काच वापरतात? बहिर्वक्र. निकट दृष्टिदोषचा हा दृष्टिदोष कोणत्या भिंगाच्या साहाय्याने सुधारता येतो? अंतर्वक्र. विजेच्या दिव्यात कोणत्या धातूची तार असते? टंगस्टन. विद्युत घंटेमध्ये विद्युत ऊर्जेचे रूपांतर कशामध्ये होते? ध्वनी ऊर्जेमध्ये. रबर हा विजेचा सुवाहक आहे का? नाही. विद्युत बल्ब मधील ताऱ्याच्या कुंडलाचा वीजबिंदू कसा असतो? अतिउच्च असतो. जे उपकरण यांत्रिक ऊर्जेचे रूपांतरण विद्युत ऊर्जेत करते त्यास काय म्हणतात? जनरेटर. JSW पॉवर प्लांट हे काय वापर करून वीज निर्मिती करते? कोळसा. विद्युत इस्त्रीचे कार्य कशावर आधारित आहे? जूलच्या नियमवर आधारित आहे. फॅरेडेचा विद्युत अपघटन नियम कशाशी संबंधित आहे? सममूल्य भार. इलेक्ट्रॉनिक बल्बमध्ये कोणता वायू भरलेला असतो? नायट्रोजन. घरातील सर्व विद्युत उपकरणे रिकामी जागा दाखवतात. समांतर जोडीमध्ये. घड्याळातील लंबकाची गती हे गतीच्या कोणत्या प्रकाराचे उदाहरण आहे? दोलन गतीचे उदाहरण आहे. विश्वातील सर्व वस्तूंवर कार्य करणारे बल म्हणजे गुरुत्वीय बल. न्यूटनचे गतिविषयक एकूण किती नियम आहेत? 3. न्यूटनचा पहिला नियम कोणता? जडत्वाचा नियम. न्यूटनचा दुसरा नियम कोणता? संवेग परिवर्तनाचा नियम. न्यूटनचा तिसरा नियम कोणता? क्रियाबल व प्रतिक्रिया बल. अग्निमानाच्या गतीसाठी वापरलेले तत्व न्यूटनच्या कोणत्या नियमावर आधारित आहे? 3. विश्वातील सर्वात तीव्र बल कोणते? न्यूक्लिअर बल. पृथ्वीचे पृष्ठभागावरील गुरुत्वाकर्षणाची किंमत किती असते? 9.8 मीटर प्रति सेकंदचा वर्ग. जे दोलन तरंग प्रसरणाच्या दिशेने लंबवत असतात त्यास काय म्हणतात? अवतरंग असे म्हणतात. समुद्र सपाटीपासून जसजसे वर जावे तसतसा हवेचा दाब काय फरक होतो? कमी होतो. सजातीय ध्रुवांमध्ये परस्पर चुंबकीय प्रतिकर्षण असते. गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत कोणी मांडला? न्यूटन. समुद्राखालील त्सुनामी लाटा कशामुळे निर्माण होतात? पाण्याखालील भूकंपामुळे. समुद्रात भरती होण्यास कोणती संकल्पना जबाबदार आहे? गुरुत्वाकर्षण. विमान कोणत्या नियम किंवा तत्वावर काम करते? बर्नौलीचे तत्व. ज्या तापमानास हवा बाष्पाने संतुष्ट होते त्यात आपण आज काय म्हणतो? दवबिंदू असे म्हणतो. पाणी कोणत्या तापमानावर उकळते? 100 डिग्री सेंटीग्रेड. पाण्याचा गोठण बिंदू किती आहे? 0 डिग्री सेंटीग्रेड. पाण्याची सर्वाधिक घनता किती सेल्सिअस तापमानाला असते? -4. पाण्याची सर्वाधिक घनता किती सेल्सिअस तापमानाला असते? 4. कोणत्या तापमानाला सेल्सिअस व फॉरेनहाइट हे दोन्ही सारखे असतात? 40. पाण्याचे तापमान 1 अंश सेल्सिअसने वाढल्यास जेवढी उष्णता लागते त्याला काय म्हणतात? 1 कॅलरी असे म्हणतात. चुंबकाची आकर्षण शक्ती त्याच्या कोणत्या भागात असते? टोकाशी असते. सोन्याचे वैज्ञानिक नाव काय? Au. ओरम असे म्हणतात त्याला. कोणता धातू पांढरे सोने म्हणून ओळखले जाते? लिथियम. पितळे समस्या कोणत्या धातूने बनविले जाते? तांबे व जस्ता. कोळशाचा सर्वात शुद्ध प्रकार कोणता? एन्थ्रासाइट. पारा याची रासायनिक संज्ञा कोणती आहे? Hg. पाऱ्याची घनता पाण्यापेक्षा किती पट जास्त असते? 7 पट. कोणता धातू लोखंडाचे गंजणे रोखतो? जस्ता. कोणत्या पदार्थाला
मूर्खाचे सोने म्हणतात पायराइट्स. सुवर्ण क्रांती कशाशी संबंधित आहे? मधुमक्षिका पालन. उच्च दर्जाच्या लोखंड निर्मितीसाठी कोणता धातू वापरला जातो? मॅंगनीज. कार्बनचे सर्वात कठीण रूप कोणते आहे? हिरा. धातू शुद्धीकरणाची सर्वात व्यापक पद्धत कोणती? औष्णिक अपघटन. ब्रॉन्झ या संमिश्रण मध्ये धातूचे प्रमाण किती असते? 90% तांबा व 10% कथील असतो. ॲल्युमिनियम हे कोणत्या खनिजापासून बनवले जाते? बॉक्साईट. लोखंडाचे पत्रे गंजू नये म्हणून त्यावर कोणत्या धातूचा थर दिला जातो? झिंक. कक्ष तापमानाला द्रव्य स्थितीत असणारा एकमेव धातू कोणता? पारा. कोणत्या धातूमुळे जास्त मोटार गाड्या असलेल्या शहरात हवेचे प्रदूषण निर्माण होते? शिसे. चांदीची संज्ञा काय आहे? Ag. सोन्याची संज्ञा Au. भांड्याच्या कलई करण्यासाठी कशाचा वापर केला जातो? कथील. पोलाद हे संमिश्र कशापासून बनले जाते? लोहे आणि कार्बन. आधुनिक द्रव्यमान आवर्त सारणीमध्ये तांब्याचा क्रमांक काय आहे? 29वा. विद्युत शेगड्या आणि विविध प्रकारचे विद्युत रोध तयार करण्यासाठी धातूचे कोणतेच मिश्रण वापरतात? जर्मन सिल्वर. हॅलोजन कुळातील नसलेले मूलद्रव्य कोणते? हेलियम. भौतिक शास्त्रामध्ये मूलद्रव्याचा अनुक्रमांक हा कशाची संज्ञा दर्शवितो? इलेक्ट्रॉन. हायड्रोजन पदार्थ नैसर्गिकरित्या कोणत्या अवस्थेत सापडतो? वायू. कार्बनचा क्रमांक किती आहे? 6. ऑक्सिजनचा अणुअंक किती आहे? 8. पिवळ्या फॉस्फरस पासून तांबडा फॉस्फरस तयार करताना कोणता उत्प्रेरक वापरतात? आयोडीन. कर्करोगाच्या उपचारासाठी काय वापरतात? कोबाल्ट. सर्व सेंद्रिय पदार्थांमध्ये अत्यावश्यक असलेला मूलद्रव्य कोणता? कार्बन. सजीवांना जिवंत राहण्यासाठी कोणत्या वायूचा उपयोग होतो? ऑक्सिजन. पृथ्वीवर सर्वाधिक प्रमाणात आढळणारे मूलद्रव्य कोणते? ऑक्सिजन. हवेमध्ये ऑक्सिजनचे प्रमाण किती टक्के आहे? 21. हवेमध्ये नायट्रोजनचे प्रमाण किती आहे? 78.08. टेनिसिन काय आहे? मूलद्रव्य आहे. फॉस्फेटचे रासायनिक सूत्र काय? H2PO4. सोडियमचे रासायनिक सूत्र कोणते? Na. सर्वात हलका वायू कोणता? हेलियम. शोभेची दारू बनवण्यासाठी कशाचा वापर होतो? फॉस्फरस. आधुनिक आवर्त सारणीमध्ये अणुअंक हा मूलद्रव्याचा पायाभूत गुणविशेष आहे असे कोणी सांगितले? मोसले. लिंबाच्या रसामध्ये कोणते आम्ल असते? सायट्रिक आम्ल. ताक व दही यामध्ये कोणते आम्ल असते? लॅक्टिक आम्ल. चिंच व द्राक्ष यामध्ये कोणते आम्ल असते? टार्टरिक आम्ल. मुंग्यांचा चावा, मधमाशांचा चावा यामध्ये कोणते आम्ल असते? फॉर्मिक आम्ल. व्हिनेगार, सफरचंद, अननस यामध्ये कोणते आम्ल असते? ॲसिटिक आम्ल. आम्ल पदार्थाची चव कशी असते? आंबट. पीएच मापन श्रेणीत सामान्यपणे पाण्याचे मूल्य किती? 7. मृदेचा पीएच जर 7.5 पेक्षा जास्त असेल तर ती कोणत्या प्रकारात येते? आम्लारी धर्मी मृदा. गोबर गॅस संयंत्रातून कोणता वायू उभा तयार होतो? मिथेन. कृत्रिमरित्या फळे पिकवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या कोणत्या तत्वावर प्रतिबंध आणण्यात आला आहे? कॅल्शियम कार्बाइड. गोबर गॅस मध्ये मुख्यत्वे कोणते वायू असतात? मिथेन प्लस CO2. RDX चे दुसरे नाव काय? सायक्लोनाइड. पाण्याचे रेणुसूत्र काय? H2O. पाण्यामध्ये कोणकोणते घटक असतात? ऑक्सिजन आणि हायड्रोजन. मिठाचे रेणुसूत्र काय आहे? NaCl. खाण्याच्या सोड्याचे रासायनिक नाव कोणते? सोडियम बायकार्बोनेट. धुण्याच्या सोड्याचे रासायनिक नाव काय? सोडियम कार्बोनेट. सोडियम बायकार्बोनेटचे रासायनिक सूत्र काय? NaHCO3. सोडियम कार्बोनेटचे रासायनिक सूत्र काय? Na2CO3. केक आणि पाव सच्छिद्र व हलके बनवण्यासाठी कशाचा उपयोग करतात? सोडियम बायकार्बोनेटचा उपयोग करतात. पाण्याची घनता
किती तापमानाला उच्चतम असते? 4 डिग्री सेल्सिअस. भोपाळ वायू दुर्घटनेत कोणत्या वायू बाहेर पडला होता? मिथेन आयसोसायनेट. मतदानाच्या शाईमध्ये कोणत्या रसायनाचा वापर केला जातो? सिल्वर नायट्रेट. मोरचुजी रासायनिक संज्ञा कोणती? CuSO4. वैश्विक द्रावक म्हणून कशाला ओळखतात? पाणी. अमोनियाचे रूपांतर नायट्रेट रूपांतर मध्ये होणाऱ्या सूक्ष्मजीव प्रक्रियेला काय म्हणतात? नत्रीकरण. LPG गॅसचे दोन प्रमुख घटक कोणते असतात? ब्युटन व आयसोब्युटेन. भारतामध्ये कोरोना व्हायरस इन्फेक्शन रोखण्यासाठी कोणत्या केमिकल फवारले जात होते? सोडियम हायपोक्लोराईड. मिथेन गॅसचे रेणुसूत्र काय? CH4. रसायनांचा राजा कोणास म्हणतात? सल्फ्युरिक ऍसिड याला म्हणतात. कच्ची फळे पिकवण्यासाठी कोणता गॅस वापरतात? इथिलीन. हायड्रोजन सल्फाइड हा कसा असतो? क्षारक असतो. स्वयंचलित वाहनातून कोणता विषारी वायू बाहेर पडतो? कार्बन मोनॉक्साईड. जर चुनखडकाचे तुकडे पाण्यात बुडवले तर बुडबुडे उत्पन्न होतात. हे बुडबुडे कशामुळे तयार होतात? कार्बन डायऑक्साईड. हवेमधील कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण किती असते? 0.03%. हवेमधील सर्वाधिक असणारा वायू कोणता? नायट्रोजन. संगमर वर हे रासायनिक दृष्ट्या कशाचे असते? कॅल्शियम कार्बोनेट याचे असते. बेकिंग सोडा म्हणजे काय? सोडियम बायकार्बोनेट. ब्लू व्हॅट्रिएऑल म्हणजे काय? कॉपर सल्फेट. सोडियम बायकार्बोनेटला कोणत्या नावाने ओळखले जाते? खाण्याचा सोडा. साखरेचा केमिकल फॉर्म्युला कोणता? C12H22O11. कोणाला शुष्क बर्फ असे म्हणतात? कार्बन डायऑक्साईडला म्हणतात. अग्निशमन यंत्रामध्ये कोणता वायू वापरतात? कार्बन डायऑक्साईड. कोणत्या वायूस हसवणारा वायू असे म्हटले जाते? नायट्रस ऑक्साईड. बायोगॅस मध्ये कोणता वायू असतो? मिथेन. कोणत्या वायूमुळे वातावरण उबदार बनते? कार्बन डायऑक्साईड. नैसर्गिक बरोबर हा कशाचा पॉलिमर आहे? आयसोप्रीन. बटाटा चिप्स उत्पादक ते चिप्स बॅगेत भरताना कोणत्या वायूचा उपयोग करतात? नायट्रोजन. ग्रीन हाऊस इफेक्ट कशाशी निगडित आहे? वातावरणातील बदल. दूध व तत्सम पदार्थ विशिष्ट तापमानापर्यंत तापवून ताबडतोब थंड करतात. अन्नपदार्थाच्या या परीक्षणाच्या पद्धतीस काय म्हणतात? पाश्चरीकरण. काळे सोने कशाला म्हटले जाते? खनिज तेल. चष्म्याचे भिंग कशापासून बनतात? फ्लिंट काच. औषध निर्मिती क्षेत्रात औषध ठेवण्यासाठी कोणत्या काचेपासून तयार केलेल्या बाटल्या वापरतात? बोरोसिलिकेट. वायुरूप पदार्थाचे द्रवरूप पदार्थात रूपांतरण होण्याच्या प्रक्रियेला काय म्हणतात? सांद्रीभवन. जड केंद्रकाचे हलक्या केंद्रकात रूपांतरण होत असताना ऊर्जा स्तरावर उत्सर्जित. जड केंद्रकाचे हलक्या केंद्रकात रूपांतरण होत असताना ऊर्जा उत्सर्जित होते. या अभिक्रियास काय म्हणतात? केंद्रकीय खंडकीकरण. वनस्पती किंवा प्राणी यांचे आरंभाचे वय शोधण्यासाठी कोणत्या कार्बन आयसोटोपाचा वापर होतो? C14. सर्वात मोठा कार्बन सिंक कोणता आहे? महासागरे. बर्फामध्ये काय मिळवल्यास तो वितळण्यास खूप वेळ लागतो? मीठ. कार्बन डेटिंग ही काय निश्चित करण्याची शास्त्रीय पद्धत आहे? वस्तूंचे वय. सेंद्रिय शेती म्हणजे काय? रासायनिक खत व कीटकनाशक विरहित. कोणत्या वायूमुळे मुख्यत्वे ओझोन थराचा ऱ्हास होतो? क्लोरोफ्लोरोकार्बन. रक्तभिसरण प्रक्रियेतील अडथळे शोधण्यासाठी कोणत्या किरणोत्सारी समस्थानिकांचा उपयोग करतात? सोडियम. कच्च्या खनिज तेलापासून पेट्रोल, डिझेल, गॅस, रॉकेल, डांबर इत्यादी वेगळे करण्याकरिता कोणत्या पद्धतीचा उपयोग करतात? भागश ऊर्ध्वपातन. भारताच्या अणु विज्ञानाचे जनक असे कोणाला म्हटले जातात?
डॉक्टर होमी भाभा. अणुशक्तीचे जनक कोणाला म्हटले जाते? रदरफोर्ड. ज्या वेळेस स्थायीरूप पदार्थाचे रूपांतरण थेट वायुरूपात होते त्यास काय म्हणतात? संप्लवन असे म्हणतात. मनुके तयार करण्यासाठी कोणत्या फळाचा वापर करतात? द्राक्षे. एमपीएस कशाशी संबंधित आहे? स्फोटक द्रव्य. दुधाचे दही होणे याला कोणता बदल म्हणतात? रासायनिक. पाण्यामुळे वायू विरघळणे ही क्रिया कोणत्या सिद्धांतात वापरून आढळतात? हेनरिच सिद्धांत. माठामधील पाणी गार होण्यामागे कोणते तत्व आहे? वाष्पीकरण. सूर्यापासून मिळणारी ऊर्जा ही कोणत्या कारणाने निर्माण होते? अणूच्या केंद्राचे एकत्रीकरण करून. जीवाश्म इंधनाच्या जन्मामुळे कोणत्या वायूचे प्रमाण वाढते? कार्बन डायऑक्साईड. पर्यावरणातील ज्या घटकांच्या अस्तित्वामुळे पर्यावरणाची गुणवत्ता घसरते त्या घटकांना काय म्हणतात? प्रदूषके. गंधकासोबत रबर तापवून ते कठीण बनवण्याच्या प्रक्रियेस काय म्हणतात? वल्कानिझेशन. मॅग्निफेरा इंडिका हे कोणत्या फळाचे वनस्पती शास्त्रीय नाव आहे? आंबा. वनस्पतीच्या शरीर बांधणीसाठी कोणते घटक आवश्यक आहे? कार्बन, हायड्रोजन आणि प्राणवायू. स्पायरोगायरा ही वनस्पती कोणत्या वर्गात मोडते? थेलोफायटा. पायरोस्टिस लालजी या वृक्षाचा शोध कोठे लागला आहे? अंदमान व निकोबार. टिक्का हा रोग प्रामुख्याने कोणत्या पिकावर होते? भुईमूग. वनस्पती योग्य वाढीसाठी एकूण किती मूलद्रव्याची अत्यंत आवश्यकता असते? सोडा. तंबाखू मध्ये असणारे विषारी द्रव्य कोणते? निकोटीन. हरित लवक कशाशी संबंधित आहे? प्रकाश संश्लेषण. कोणत्या द्रव्यामुळे झाडाची पाने हिरवी दिसतात? क्लोरोफिल. वडाच्या पारंब्या हे कोणत्या प्रकारच्या मुळाचे उदाहरण आहे? आगंतुक मुळे. वनस्पतींना भावना असतात असा सिद्धांत कोणी मांडला? डॉक्टर जगदीश चंद्र बोस यांनी मांडला. जेव्हा वनस्पती सूर्यप्रकाशात प्रकाश संश्लेषणाची क्रिया करतात तेव्हा कोणता वायू सोडतात? ऑक्सिजन. कोणत्या पिकाच्या मुळामध्ये रायझोबियम जीवाणू प्रामुख्याने आढळतात? भुईमूग. धोत्रा या वनस्पतीचे मूळ कोणत्या प्रकारचे असते? सोटमूळ. वनस्पतीच्या कोणत्या प्रक्रियेने दगडी कोळसा तयार होतो? कार्बनीकरण. कांदा ही कोणत्या प्रकारची वनस्पती आहे? एकबीजपत्री. पानांमध्ये हरितद्रव्य तयार होण्यास काय आवश्यक असते? सूर्यप्रकाश. तारामासा सी आर्चिन ही कोणत्या प्राणी संघात आढळतात? कंटकचर्मी प्राणीसंघ. ड्रॉसेरा वनस्पती ही वनस्पतीच्या कोणत्या वर्गामध्ये आहे? कीटकभक्षी. पिकलेले टोमॅटो कोणत्या घटकामुळे लाल दिसतात? लायकोपीन. कोणता प्राणी आपल्या शरीराच्या तुटलेल्या भागाची पुनर्निर्मिती करू शकतो? तारामासा. प्राण्यांमधील सर्वात मोठा आणि संजीवन प्राण्यांमधील सर्वात मोठा आणि जीवन संघर्षात सर्व प्रकारे यशस्वी असलेला संघ कोणता? संधिपाद प्राणीसंघ. तसेच पाण्याची संख्या सर्वात जास्त असलेला संघ कोणता? संधिपाद प्राणीसंघ. सरपटणाऱ्या प्राण्यांचे रक्त कशा प्रकारचे असते? शीत. ऑर्थिओलॉजी या शास्त्रामध्ये कशाचा अभ्यास होतो? पक्षी. ऑर्निथोलॉजी. वटवाघुळाचा समावेश कोणत्या वर्गात होतो? सस्तन. कांगारू हा प्राणी कोणत्या प्रवर्गात मोडतो? सस्तन. प्राण्यांमधील कोणत्या ऊती अंतरिद्रांना आधार देतात व ऊतींची झीज भरून काढतात? मोलऊती. एकपेशीय सजीव कोणता आहे? अमिबा. ऑलिव्हर रिडले ही कशाची जात आहे? कासव. कशाच्या प्रजातींची संख्या जगात सर्वात जास्त आहे? कीटक. बेडूक हा कोणत्या वर्गातील प्राणी आहे? उभयचर. मानवी मनाचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला काय म्हणतात? सायकोलॉजी. सर्वात मोठा सस्तन प्राणी कोणता? देवमासा. ऑक्टोपस हा कोणत्या संघातील प्राणी आहे? मोलस्का.
प्राण्यांमधील सर्वात मोठा संघ कोणता? आर्थ्रोपोडा. बोंडअळी या कीटकाचा प्रादुर्भाव कोणत्या पिकांमध्ये आढळतो? कापूस. शेतीसाठी उपयुक्त असे वर्मी कंपोस्ट खत कोणत्या कृमीपासून तयार करतात? गांडूळ. महाराष्ट्राच्या राज्य प्राण्यांचे वैज्ञानिक नाव काय आहे? राठुफा इंडिका. मधमाशीच्या पोळ्यातील मधमाशा एकमेकांना कशा ओळखतात? द्वंद्व नृत्याद्वारे. बग, ग्रीन बीगल हे कशाचे प्रकार आहेत? श्वान. निरोगी माणसाचा रक्तदाब किती असतो? 120 ते 180. रक्त गोठण्यासाठी क्रिया सुरू करण्याचे कार्य कोण करतात? रक्तपट्टिका. रक्तदाब मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरतात? सिग्मॅनोमीटर. हृदय आणि त्याचे कार्य या संबंधित शास्त्रास काय म्हणतात? कार्डिओलॉजी. रक्तातील हिमोग्लोबिन मध्ये कोणता खनिज पदार्थ असतो? लोह. हिमोग्लोबिन तयार होण्यासाठी कशाची आवश्यकता असते? लोह. रक्तातील कोणत्या घटकाच्या कमतरतेमुळे रक्ताचे गुठळी तयार होण्यास प्रतिबंध होतो? प्लेटलेट्स. कोणता रक्तगट सार्वत्रिक प्राप्तकर्ता आहे? AB. कोणता रक्तगट सर्वाधिक दाता आहे? O. तांबड्या रक्तपेशी शरीरामध्ये कोठे तयार होतात? अस्थिमज्जेमध्ये. रक्ताच्या ऑक्सिजन धारण क्षमतेत वाढ कोणत्या वायूमुळे होते? कार्बन मोनॉक्साईड. सामान्यपणे निरोगी मानवाच्या हृदयाचे दर मिनिटाला किती ठोके होतात? 72. रक्तदाब वाढल्याने निर्माण होणारी स्थिती म्हणजे काय? परिहृदयरोग. हेमेटॉलॉजी हे शास्त्र कशाशी संबंधित आहे? रक्त. रक्तातील कोणत्या पेशींना सैनिक पेशी म्हणतात? श्वेत रक्तकणिका. शरीराच्या सर्व भागातील रक्त हृदयाकडे वाहून आणणाऱ्या रक्तवाहिनींना काय म्हणतात? शिरा हृदय रक्तकडून. शरीराच्या इतर भागाकडे रक्त वाहून नेणाऱ्या रक्तवाहिन्यांना काय म्हणतात? धमनी. ऑक्सिजन युक्त रक्त कशाद्वारे हृदयातून सर्व शरीराला पुरवले जाते? महाधमनी मार्फत. मानवी शरीरात प्रत्येक चक्राच्या वेळी रक्त हृदयातून किती वेळा जाते? 2 वेळा. रक्त गोठण्याच्या क्रियेत फायब्रिनचे रूपांतरण कशामुळे होते? फायब्रिन. रोहिणीतील रक्त कोणता घटक जास्त प्रमाणात झाल्यास रक्त अधिक लाल बनते? लोह. मानवी हृदय हे किती कप्प्यांचे बनले आहे? 4. मानवी हृदयाचे साधारणपणे वजन किती असते? 360 ग्रॅम. फुफ्फुसातील ऑक्सिजन युक्त रक्त हृदयाच्या कोणत्या भागात प्रथम येते? डावे आलिंद. हृदयाचे कार्य व्यवस्थित चालू आहे हे तपासण्यासाठी कोणते उपकरण वापरतात? ECG. हिमोग्लोबिन तयार होण्यासाठी कशाची आवश्यकता असते? लोह. रक्ताचे एकूण किती गट आहेत? 4. एखादा व्यक्ती एकदा रक्तदान केल्यानंतर पुन्हा किती दिवसांनी रक्तदान करू शकतो? 3 महिने. पेसमेकर हे कशाचा त्रास होणाऱ्या रुग्णांकरिता वापरतात? हृदयाचा त्रास. हृदयाच्या आवरणाला काय म्हणतात? परिहृदय पटल. आपल्या शरीरात साधारणतः किती टक्के पाणी असते? 65 ते 70%. आपल्या शरीरातील स्नायूमध्ये प्रामुख्याने कोणते प्रथिने आढळते? मायोग्लोबिन. कोणत्या पेशी रोगजंतुकाचा प्रतिकार करतात? पांढऱ्या. पचनाची क्रिया प्रथम कशापासून सुरू होते? मुख. मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती आहे? यकृत. मानवी शरीरातील सर्वात लांब हाड कोणते? फिमर.